सर ही अजून किती दिवस यात्रा चालणार आहे? मी सांगितलं तसं की आपण 11 दिवसासाठीच दुकानांना परवानगी दिलेली आहे. तर 13 तारीख येणारा मंगळवार हा शेवटचा मंगळवार राहील. 13 तारखेला रहाट पाळणे आणि सगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल वगैरे ही जागा आम्ही रिकामी करणार आहोत. तर भाविकांना विनंती आहे की शेवटचे हे 2-3 दिवस हे सगळ्यांनी या ठिकाणी येऊन मौज मजा करावी, चांगल्या पदार्थांचा स्वाद घ्यावा. हे शेवटचे 3 दिवस कोलार भगवतीपूर आणि परिसरातल्या लोकांना मेजवानी या ठिकाणी उपलब्ध राहील. मी निकिता थेटे. आपण पाहत आहात SRB न्यूज. त्या अहिल्यानगरमधील कोलार भगवती हे श्रद्धेचं स्थान ठरत आहे. कारण काय तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठं जसं की तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका माता, कोलारची भगवती माता आणि वणीची सप्तशृंग देवी, ह्या तिन्ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठं एकाच ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध आहेत. आई भगवतीच्या जयघोषाने सर्वत्र वातावरण आनंदीमय झालेलं आहे. ही यात्रा केवळ एक धार्मिक नसून ही एक परंपरेची, श्रद्धेची आणि संस्कृतीचं महत्त्वाचं स्थान ठरलेलं आहे. या यात्रेमुळे केवळ व्यापारी, समस्त ग्रामस्थ, सेवा सुविधा यांमध्ये प्रचंड आनंदमय वातावरण झालेलं आहे. आता या यात्रेचा महत्त्वाचा अष्टपैलू आपण पुढे बघूयात. हॅलो सर, तुमचं नाव काय आहे? सचिन शिरसाट. तुम्हाला कशी वाटली ह्या वर्षीची यात्रा? एकदम जबरदस्त. आणि यावेळेचं जे बॉडीने नियोजन केलेलं आहे सगळ्यात उत्तम केलेलं आहे. त्यामुळे गावाला व्यवसाय वाढीसाठी सुद्धा चांगला निर्णय झालेला आहे. आणि बाहेर गावावरून बरेचसे लोक येतात. पाळणे असतील, हे असतील, म्हणजे यात्रेचं स्वरूप पहिल्या वर्षी इथं आलेलं आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं इथे स्थानिकचे जेवढे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टींमुळे त्यांच्या छोट्या मोठ्या बिझनेससाठी काही फायदा झालाय का? नक्कीच नक्कीच. या व्यवसायामध्ये जी नवीन आता व्यापारी असोसिएशन असेल, हे असेल, यांनी आणि व्यापारी अध्यक्ष जे झालेले आहेत त्यांनी जे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे यात्रेचं, खूपच छान केलेलं आहे. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. छोट्या मोठ्या आमचं सुद्धा एक माझं चायनीज शिरसाट फास्ट फूड आहे, त्याच्यावर सुद्धा मला चांगला परिणाम झालेला आहे. व्यवसायात वाढ झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. यात्रेमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि परिसरामध्ये सगळीकडे विद्युत रोषणाई केल्यामुळे सगळीकडे वातावरण असं प्रकाशमय झालेलं आहे. या यात्रेमध्ये खेळणीचे दुकानं आलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मेन म्हणजे खाऊचे पण खूप मोठे स्टॉल लागले आहेत. यामुळे येणाऱ्या सगळ्या भाविकांना खूप सारा फायदा होत आहे. नमस्कार काका. नमस्कार. तुम्ही हा बिझनेस किती दिवसापासून करत आहेत आणि इथे ह्या यात्रेमध्ये किती दिवसापासून स्टॉल लावत आहात? वर्षापासून ना का आता या पहिलं 60 वर्ष झाले. 60 वर्ष. हो. या वर्षी बिझनेस मध्ये कसं वाटतंय? बरं वाटतं एकदम. असं का? म्हणजे भरपूर आहे. ह्या वर्षी खूप गर्दी असल्यामुळे तुमच्या बिझनेसला काही फायदा झालाय का? हो, झाला फायदा. धंदा चांगला आहे. दरवर्षीपेक्षा धंदा चांगला आहे यावर्षी. गावात नवीन काय आलेलं आहात? नवीन रहाट पाळणे आलेले. पहिलंच वर्ष आयुष्यात मी पाहतो एवढं मोठं रहाट पाळ पहिल्यांदाच. कधी आलेलं नाही एवढं मोठं. पूर्वी यायचे पण छोटे राहायचे. काकू, ह्या वर्षीची गर्दी बघून तुमच्या धंद्याला काय फायदा झाला? गिऱ्हाईक बरे होते यंदा, म्हणजे असं भरपूर झालं गिऱ्हाईक. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? शहाजी बडितकी, कुठून आलात? मांडवे. ओके, किती दिवसापासून इथे दर्शनासाठी येत आहे? मी लहानपणापासून आमच्या आजी आजोबापासून तर कोलारच्या देवीला दर्शनासाठी येतोय. पण ह्या वर्षीच्या यात्रेमध्ये तुम्हाला काय वेगळं वाटलं? ह्या यात्रेच्या निमित्ताने नवीन पाळणे, नवीन वेगवेगळ्या दुकानं आणि स्वच्छता असं चांगलं वाटलं. तुम्ही बाहेर पण कुठेतरी भेळ खाल्ली असेल बरोबर? तर कोलार भगवतीची भेळ मध्ये काय वेगळं आहे? महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मी फिरलो, पण कोलारची भेळ म्हणजे प्रसिद्ध भेळ. इथं आल्यानंतर देशमाने बंधूंची भेळ खाल्ल्याशिवाय जाऊशी वाटत नाही. असं. तुम्ही सोबत कोण कोण आलात? आमचं सर्व कुटुंब सोबत आलोय. मुलं, पत्नी, वडील सर्व आले. आमचे गावकरी, शिंदे कंपनी असं. नमस्कार काका. नमस्कार. बोला. या वर्षीचा तुम्हाला जेवढे भाविक इथे दर्शनासाठी आले होते तर कसा प्रतिसाद मिळाला तुमच्या धंद्यासाठी? नक्कीच. दरवर्षी आमच्याकडं मोठ्या संख्येने कोलारच्या भगवती देवीसाठी यात्रेनिमित्त नवरात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परंतु सध्याच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये संवाद पाहण्याचा
पिरियड जो असतो तो लॉंग पिरियड आहे आणि लोक येतात, भरपूर लोक येतात, पण फास्टमध्ये येतात, फास्टमध्ये जातात. त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून अशी मागणी होती की यात्रेचा कालावधी हा कमी केला गेला पाहिजे आणि ते मग दोन्ही गावच्या प्रतिष्ठितांनी आणि ट्रस्टने, ग्रामपंचायतीने, सगळ्यांनी गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या एकमेकाच्या चर्चेतून 11 दिवसांची यावेळेस जत्रा ठरवली गेलेली आहे. त्यामुळं सुरुवातीला ठीक आहे 2-3 वर्ष लागेल, ते माहिती होता थोडंसं सेटअप पूर्ण आहे करता पण चांगला प्रतिसाद आहे. पहिल्याच वर्षी चांगला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे आणि काय प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. ह्या वर्षी तुम्ही महिलांच्या सौंदर्याच्या वस्तू जसं की बघू शकता, इथे सगळी महिलांची गर्दी आहे ह्या वस्तू घेण्यासाठी. तर बघू शकता जसं की हे खेळण्याचं मोठं भव्य दिव्य दुकान लागलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघू शकता चप्पलचं दुकान पण लागलेलं आहे. तिथं महिलांची खूप प्रचंड गर्दी आहे वस्तू घेण्यासाठी. बघा तुम्ही, महिला जसे पुरुष सगळेही या वस्तू घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि ह्या वस्तू एकदम व्यवस्थित भावामध्ये मिळाल्यामुळे भाविकांचा खूप सारा प्रतिसाद मिळत आहे. माझं नाव गीताराम पवार. ह्या वर्षी तुम्ही दर्शनासाठी आले, दरवर्षी येता बरोबर? हो, तर दरवर्षी. तुम्हाला ह्या वर्षीच्या यात्रेमध्ये काय वेगळं वाटलं? या वर्षीची यात्रा नेहमीपेक्षा थोडी मोठी भरलेली आहे, कारण आता मागच्या वेळेला पाळणे किंवा त्या तिकडचे फूड फेस्टिवल हा इव्हेंट या अगोदर नव्हता. नवरात्रीमध्ये फूड फेस्टिवल फेमस झाल्यामुळे ह्या वर्षी जो फूड फेस्टिवल केलाय आणि पाळणे केले त्यामुळे खरंच सगळ्या भक्तांचं आकर्षण तयार झालेलं आहे. तुम्हाला वाटतं का ह्या सगळ्या गोष्टींमुळे सर्व भाविकांमध्ये एक आनंदाचं वातावरण हो, तयार नक्की झालं? नक्की आनंदाचं वातावरण तयार झाले. नवरात्र आपल्याला अर्ध्यात सोडावं लागला पावसामुळे, परंतु या जत्रेमध्ये अर्ध्यात न सोडता सर्वांना याचा आनंद घेता आला. याबद्दल संयोजन समितीचे आभार आहे, ट्रस्टचे पण आभार आहे. ओके. नमस्कार काका, नमस्कार. तुमचं नाव काय आहे? सोमनाथ विठ्ठल काळे. तुम्ही किती दिवसापासून हा स्टॉल लावता इथे? बऱ्याच दिवसापासून म्हणजे 5वी पिढीपासून. प्रत्येक यात्रेमध्ये तुम्ही स्टॉल लावताय बरोबर? हो. तर मग ह्या वर्षीचा जो भाविकांच्या गर्दीमुळे तुमच्या धंद्याला काय फायदा झालाय? गर्दी वाढली ना, पाळणे ते आल्यामुळे गर्दी खूप वाढून गेली. कसं काय नियोजन सध्या या वर्षीचं? चांगल्यापैकी नियोजन आहे. दुकानं पण व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित आहे. वातावरण थोडं बदलल्यासारखं वाटतंय का हो, तुम्हाला? चांगलं यात्रेचं वातावरण बदलल्यासारखं. ओके. आसपासची खेड्यातली गावे पण इथे येत आहे का? हो, 40 खेड्यातले भरपूर लोक इकडे येतात, कारण की एवढी मोठी जत्रा म्हणजे प्रथमच इथं भरली, त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यात्रेचा महत्त्वाचा पैलू म्हणजे बचत गटाच्या महिलांनी उभारण्यात आलेले मोठे भव्य दिव्य स्टॉल. जसं की कोलार भगवतीच्या छोट्या खेड्यांमधून, छोट्या आसपासच्या खेड्यांमधून महिलांनी स्वतःच्या बिझनेसचे छोटे मोठे व्यवसायांचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. जसं की घरगुती पदार्थ, हाताने बनवलेल्या वस्तू, परंपरेचं खाद्यपदार्थ, या गोष्टींमुळे या यात्रेमध्ये अजूनच रंगतदार आलेली आहे. पाहूया आपण सर्वांनी काय काय गोष्टी बनवलेल्या आहेत आणि त्यांच्या पदार्थांमध्ये काय काय विशेषता आहे. तर आपण आलेलो आहोत कोल्हारकर वडेवाले व नाश्ता सेंटर. तर आपण त्यांच्याशीच बोलूया. ठीक आहे. कोणत्या गावाचे आहे? इथलेच येणाऱ्या लोकांसाठी काय सांगतात? नाही म्हणजे तुम्ही कसं लोकांना प्रोत्साहित करणार, म्हणजे अजून त्यांनी पण असे लोकल लोकांनी स्टॉल लावले पाहिजे, हां. आणखी गर्दी व्हायला पाहिजे. काय काय फेमस आहे? तुम्ही काय काय बनवलं? वडापाव आहे, क्रिस्पी वडापाव आहे, मुगडाळ भजी आहे, व्हेज पुलाव आहे, फ्रेंच फ्राईज आहे. ओके. ह्या सगळ्या पदार्थांमधून सगळ्यात जास्त कोणत्या पदार्थाला प्रतिसाद मिळाला? वडापाव, क्रिस्पी वडापाव. काकू तुमच्याकडे काय प्रसिद्ध आहे? आमच्या इथे वडापाव आहे, क्रिस्पी वडा आहे, मूग डाळ भजी आहे. बघा तर आपणच बघूयात टेस्ट करून की कसं लागतंय. टेस्ट एकदम उत्तम आहे.
आणि खरंच ह्याच्यामुळे कस्टमरांकडून ह्यांना खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडला? आता त्याच्यामध्ये जर आपल्याला कंपॅरिझन करायचं म्हटलं ना, असा कोणताच पदार्थ यांचा कमी नाही चवीला. एक पदार्थ घेतला तुम्ही जर म्हटलं ना दुसरा एक टेस्टला द्या, तर दुसरा तुम्ही आता आम्ही फक्त क्रिस्पी वडापाव खायला आलतो. क्रिस्पी वडापाव खाल्ला, मग एक पुलाव घेतला, तो आवडला म्हणून परत एक पुलाव घेतला, नंतर भजे घेतले, त्याच्यानंतर व्हेज पुलाव झाला, कांदे भजी झाली, क्रिस्पी वडा झाला. यांचे सर्वोत्तम अशा प्रकारचं एकदम चांगला, एकदम सगळे पदार्थ सर्वोत्तम आहेत त्यांचे. तुम्ही येणाऱ्या भाविकांना काय सांगणार ह्या स्टॉलबद्दल? येणाऱ्या भाविकांना असं आव्हान करेल का आपण कोलारकर वड्यावाल्यांचा आपण आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद सर. हो. काय काकू? नमस्कार. तुम्ही कुठून आले आहात? आम्ही इथलेच आहे, कोलारचे. ओके, कोणत्या बचत गटामधून करता? प्रेरणा बचत गट. तर तुम्ही जे पदार्थ ठेवले, ठीक आहे, तर कोणते कोणते पदार्थ तुम्ही? मी सँडविच ठेवलं, पॅटीस आहे, डेझर्ट केक आहे, आता आज मुगाची भजी आहे. सगळ्यात जास्त कोणत्या पदार्थाला जास्त प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला कस्टमरकडून? सगळ्या म्हणजे सगळ्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळाला. ओके, तुम्ही हेच का बरं प्रोडक्ट चूज केले? गिऱ्हाईकाच्या आवडीनुसार वगैरे. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्ट चांगली परफेक्ट बनवू शकता का? हो, बनवू शकतो ना. नमस्कार. तुम्ही ह्या स्टॉलला व्हिजिट केलंय? हो. तर तुम्ही जे पदार्थ ऑर्डर केलाय, तर तुम्हाला कसं वाटलं? कशी टेस्ट छान आहे, खूप छान आहे. आणि तुम्ही येणाऱ्या कस्टमरला काय सांगाल तर या स्टॉलला का बरं व्हिजिट करावं त्यांनी? टेस्ट पण छान आहे आणि व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे नमस्कार. काय नाव आहे तुमचं? रुपाली पगारे, तुम्ही कुठून आलात? सोनगाव सातरा. तुम्ही कोणत्या बचत गटामधून? आराध्य स्वयंसहायता बचत गट. तर तुम्ही हे पदार्थ का बरं चूज केले? याला मागणी खूप आहे. ओके, म्हणजे कस्टमरचा तुम्हाला चांगला हा, प्रतिसाद एकदम मिळाला? भारी प्रतिसाद आहे. हां, एकदम छान आहे. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? सुवर्णा सागर खरडे. तुम्ही कुठून आले आहात? कोलारची खरडे कडसकर म्हणा. तुम्ही कोणत्या बचत गटामधून आले? महिला बजरंग बली बचत गट. तर तुम्ही जर हा पदार्थ बनवता, तर तुम्हाला ह्या पदार्थासाठी कसा प्रतिसाद मिळाला? चांगला मिळाला. तर तुम्ही म्हणजे जेवढं मटेरियल मी करून आणते ना, तर तेवढं जातं. त्यातलं फक्त 1 नाही तर 2% राहतं असं. एवढ्या भाविकांच्या गर्दीमुळे तुमचा बिझनेस चांगला झाला आहे का वर्षी? हो, चांगलं झालं. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? मंदा सतीश शिंगळे. नमस्कार काकू. तुम्ही कुठून आलात? जोरवे, संगमनेर जोरवे. तर तुम्हाला ह्या पदार्थासाठी कसा प्रतिसाद मिळाला लोकांचा? खूप छान प्रतिसाद आहे. पण मी असं ऐकलं की हा जो पदार्थ आहे मांडे, तो खानदेशमध्ये खूप फेमस आहे. हो. तुम्ही हे का बरं चॉईस केलं तुमच्या कस्टमरांना सेल करण्यासाठी? मला कसं म्हणजे सुचलं बुवा असं करावं बुवा हा पदार्थ आपण चॉईस असं. म्हणजे तुम्हाला येतो का पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून येतो. माझं माहेर खानदेशी आहे ना, मम्मी खानदेशी आहे माझी, मग तिनं शिकवलं मला. म्हणजे तुम्ही हा जो आगळा वेगळा पदार्थ बनवलाय त्याला खूप प्रतिसाद मिळाला का? हो, खूप प्रतिसाद मिळाला. काय नाव आहे तुमचं? मी कमल रवींद्र चेत्री, तुम्ही कुठून आला आहात? लोहगाव प्रभारनगर. ओके, दरवर्षी येता का तुम्ही यात्रेला? ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं या यात्रेमध्ये वेगळं? खूपच छान वाटलं. ओके, एवढ्या सगळ्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट केलं, तर सगळ्यात जास्त तुम्हाला कोणता पदार्थ आवडला? मांडे. मांडे म्हणजे याच्या आधी तुम्ही कधी खाल्लेले नाहीत? नाही. हे खानदेशमध्ये ही डिश फेमस आहे, तुम्हाला माहीत होतं का? हो. का सर, काय नाव आहे तुमचं? मी ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे. ओके, तर दरवर्षी आपल्या इथे यात्रा भरते, तर ह्या वर्षी तुम्हाला वेगळं काही नियोजन केलं तर त्याचा भाविकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? दरवर्षी
पूर्वीपासून कोलार भगवतीपूरची यात्रा ही 1.25 महिन्यासाठी असते आणि पूर्वीच्या काळी या व्यवसाय फक्त कोलारमध्येच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होती आणि त्यामुळं 1.25 महिना यात्रा चालायची. परंतु जसं जसं काळ बदलत गेला आता सगळ्याच गावांमध्ये मार्केट आणि ऑनलाईन शॉपिंगमुळं जत्रेचं महत्त्व कमी होत गेलं आणि मग ग्रामस्थांचा निर्णय झाला की आपल्याला यात्रेचा कालावधी म्हणजे दुकानांचा कालावधी कमी करायचा. जे 1.25 महिना दुकानं गावात राहायचे तर त्याचा कालावधी कमी करून 11 दिवसाचा करण्याचा ठरला आणि खूप चांगला प्रतिसाद त्यामुळे इथं आम्हाला मिळाला. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात तमाशे, करमणुकीचे म्हणजे कुस्त्याचा हंगामा, बैलगाडा शर्यत आणि खेळाचे मोठे पाळणे नाही पण छोटे पाळणे असायचे. पण एक 8-10 वर्षापासून थोडीशी मरगळ या सगळ्या गोष्टीला आली होती. यावर्षी सगळ्या यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी आणि देवालय ट्रस्टने निर्णय घेतला की आपल्याला थोडंसं यात्रेचं स्वरूप बदलावं लागेल आणि लोकांना जे आज पाहिजे लहान मुलांसाठी करमणूक, फॅमिलीसाठी काही एंटरटेनमेंट, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाळणे, बचत गटाचे स्टॉल्स, त्यामध्ये खरेदी आणि खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध झाले आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून या ठिकाणी आम्हाला यावर्षी मिळालेला आहे. ओके, तर आपल्या कोलार भगवतीमध्ये सगळ्या बचत गटांनी मिळून काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवून हा स्टॉल उभारण्यात आला. पण त्याच्यामुळे ज्या ह्या महिला आहेत तर ह्या इन फ्युचर पण ह्या महिलांनी अजून स्टॉल लावावेत, ह्यासाठी तुम्ही येणाऱ्या ज्या महिलांना काय सांगणार? आता जवळपास 35 ते 40 स्टॉल कोलार भगवतीपूरच्या बचत गटाचे, काही खाजगी लोकांचे आणि बाहेरच्या परिसरातील पण स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये सांगायचं तर आता मांड्या हा जो प्रकार आहे तर हा क्वचितच आपल्या भागामध्ये पाहायला मिळतो. तो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद त्या मांड्याच्या स्टॉलला मिळाला. आज त्यांची परिस्थिती अशी आहे की आदल्या दिवशी ऑर्डर द्यावं लागते, दुसऱ्या दिवशी ते मांडे देतात आणि लोकांनाही वेगवेगळे खाद्यपदार्थ इथं चव चाखायला मिळाली. पुढच्या वर्षीचं नियोजन याच्यापेक्षाही आम्ही उत्कृष्ट रीतीनं करण्याच्या विचारात आहोत, जागेची उपलब्धता जशी होईल. पण यावर्षी ज्या काही त्रुटी आहे, पहिल्याच वर्षी आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं आयोजन केलेलं आहे, ह्या काही त्रुटी यावर्षी आम्हाला जाणवल्या, त्या पुढच्या वर्षी ते दूर करून बचत गट किंवा खाजगी व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी दिली जाईल. चविष्ट, चवदार, रुचकर आणि स्वच्छ सर्व्हिस जर या ठिकाणी दिली तर निश्चितच आज बहुतांश कुटुंब संध्याकाळी फेरफटका मारून विथ फॅमिली बाहेर थोडंसं अल्पोपहार करण्यासाठी येतातच आहे आणि खूप चांगली मेजवानी त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. सगळ्यांना आव्हान आहे की पुढच्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी याच्यात सहभागी घ्यावा. ओके, धन्यवाद सर. मॅडम नमस्कार, तुम्ही काय नाव आहे तुमचं? मी दीपाली सचिन मेहत्रे, तुम्ही कुठून आला आहात? संगमनेर. ओके, तर कोणत्या बचत गटामधून करताय तुम्ही? मी स्वामी स्वयंसहायता निंबाळे बचत गटातून. ओके, तुम्ही हा जो महाराष्ट्रीयन जसं की वडापाव, हे सँडविच, काय पॅटीस पाववडा, बनवलाय? कच्ची हां, दाबेली, हां. वडापाव. तर तुम्ही हाच पदार्थ का बरं चूज केला? म्हणजे पाववडा असा पदार्थ आहे का तो प्रत्येकाच्या आवडीचा आहे आणि सगळ्यांना परवडणार आहे. ओके, त्याच्यामुळं आणि मला स्वतःलाही पाववडा खूप आवडतो म्हणून मला पाववडा बनवायचीच इच्छा होती, मग मी पाववडा चूज केला. तर ह्या वर्षी तुमच्या व्यवसायाला कसा प्रतिसाद मिळाला येणाऱ्या भाविकांकडून? जबरदस्त, खूप जबरदस्त. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आणि म्हणजे जे कस्टमर पहिल्या दिवशी आलं ते रोज डेली येतं आणि पार्सलही घेऊन जातं. चव खूप आवडली सर्वांना. ओके, धन्यवाद. तुम्ही पाहू शकता की या स्टॉलमध्ये किती सारी गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी ह्यामुळेच आहे की इथल्या या मॅडमनी बनवलेला जो वडापाव आहे तो खूप सारा चविष्ट आहे. मॅडम काय नाव आहे तुमचं? माझं नाव दुर्गा नवीन लोट आहे. तुम्ही कुठून आलात? मी लोणीवरून आले. कोणत्या बचत गटामधून आहात? मी श्रेय महिला बचत गटातून आलेले आहे. मी स्वतः अध्यक्ष आहे. तर तुम्ही ही चायनीज डिश का बरं सिलेक्ट केली? कारण की सगळ्यांना आवडतं, मुलांना पण आवडतं, मोठ्यांना पण आवडतं, छोट्यांना पण आवडतं, सगळ्यांची आवड आहे. येणाऱ्या भाविकांकडून तुमच्या या पदार्थासाठी कसा रिस्पॉन्स मिळाला? खूप छान रिस्पॉन्स आहे आणि चायनीजपेक्षा माझे जास्त मोमोज पण चालले. मोमोजसाठी सगळे जास्त क्लायंट आहेत, म्हणजे येतात ते. ओके, धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? माझं नाव पूजा सागर गोसावी. तुम्ही कुठून आलात? मी इथलीच रहिवासी आहे, कोल्हार बुद्रुकची. अच्छा, तर तुम्ही हा जो पदार्थ बनवलाय तर ह्या पदार्थासाठी तुम्हाला भाविकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? रिस्पॉन्स चांगला आहे, क्वालिटी आहे, त्याच्यामुळे रिस्पॉन्स पण व्यवस्थित आहे. ओके, तर प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत, तर तुम्ही हाच पदार्थ का बनवायचं ठरवलं? कारण की हा लहान मुलांना पण आवडतो व बाकीचे मोठे लोक पण खातात. ओके, धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रतिभा प्रकाश पाटील. तुम्ही कुठून आला आहात? मी लोणी.
ओके, तुम्ही हे सगळे हाताने बनवलेत का, घरगुती आहेत का? हलव्याचे दागिने वगैरे, तोरण, वॉल हँगिंग आम्ही हे स्वतःच बनवतो आणि बाकीचं रेडीमेड आणलेले. तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी? छान प्रतिसाद मिळाला. ओके, तर ह्या गोष्टींमुळे तुम्ही येणाऱ्या ज्या महिला आहेत, भाविक महिला आहेत, तर तुम्ही काय सांगणार त्यांना की पुढच्या यात्रेमध्ये त्यांनी काय करावं? मी तर बचत गटामार्फत इथे आलेली आहे. अजूनही त्यांनी पण ज्या इच्छुक महिला असतील त्यांनी यात सहभाग व्हावा, वस्तू घेण्यासाठी पण यावं आणि विक्रीसाठी पण यावं. आणि भाविकांच्या गर्दीमुळे तुमच्या बिझनेसला काही फायदा झाला आहे का? हो, भरपूर. मी तसं खापरावरील पुरणाचे भांडे पण बनवते, मग त्याची पण ऑर्डर मला बऱ्याच झाल्या आणि याचा पण खूप छान प्रतिसाद मिळाला मला इथे. ओके, हो. धन्यवाद. मॅडम नमस्कार. काय नाव आहे तुमचं? वैष्णवी ऋषमिष्णवी. कुठून आहात तुम्ही? आम्ही कोल्हारचेच आहोत. आणि हा कोणत्या बचत गटामधून केलेला तुम्ही? दीपा महिला बचत गट. ओके, तर तुम्हाला येणाऱ्या भाविकांकडून ह्या बिझनेससाठी काय प्रतिसाद मिळाला? खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि हे उपलब्ध करून दिल्याबद्दल ताईंचे पण आभार. ओके, धन्यवाद. हो, धन्यवाद. जे गोष्टी लावलेल्या आहे, ठीक आहे, तर इथं काय काय भेटतं तुम्ही सांगू शकता का? अगरबत्ती आहे, धूप आहे, गुलाबजल आहे आणि इतर सर्व पूजा साहित्य आहे. नमस्कार मॅडम, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुनीता बाबासाहेब माने. माझं कल्पना उद्धव काळोखे. ओके, तर दरवर्षी आपल्या गावामध्ये यात्रा होते पौष महिन्यामध्ये, पण ह्या वर्षीच्या यात्रेमध्ये तुम्हाला काय वेगळं वाटलं? यामध्ये ना खूप छान वाटलं यावेळेस, नवीन काहीतरी आपल्या गावामध्ये त्यांनी म्हणजे ट्रस्टने खूपच छान इथं म्हणजे मरात पाणी वगैरे हे सर्व आणलं. खूपच छान म्हणजे त्यांनी आपलं गावामध्ये यावेळेस पहिल्यांदाच छान त्यांनी प्रतिसाद दिला आणि बायका पण प्रतिसाद भरपूर आपल्या गावात आहे ना या गोष्टीला छान प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल छान वाटतं. ह्या वर्षी एवढे सगळे स्टॉल लागलेत, ह्या स्टॉलमध्ये सगळ्यात जास्त सहभाग महिलांचा आहे. हो, महिलांचा हां, सहभाग तर तुम्ही येणाऱ्या महिलांसाठी, या फ्युचरच्या महिलांसाठी काय सांगणार? असे स्टॉल अजून पण इथून पुढे लागले पाहिजेत आणि महिलांनी जास्तीत जास्त सहभाग त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. याच्या म्हणजे अजून प्रगती महिला आहे ना आत्मनिर्भर होईल. बचत गटांचं खूप याच्यामध्ये चांगलं फायद्याचं. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? वैशाली ताजने. कोणत्या बचत गटामधून आलाय तुम्ही? समता महिला बचत गट, सोनगाव राऊरी. ओके, तुमच्या ह्या स्टॉलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भेटत आहे? माझ्याकडं गुलाबजल आहे, भीमसेन कापूर, अत्तर, देवाचं तेल, लोबण आहे, साधा कापूर, सेंट आहे, अगरबत्ती, कापूरदानी, त्रिकोण धूप, कांडी धूप, बॉक्समध्ये पण आहे आणि बॉटलमध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे. तुमच्या ह्या स्टॉलसाठी तुम्हाला भाविकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? खूप चांगला मिळाला आणि जे आपल्याला सुजय दादा किंवा शालिनी ताईंनी जे आम्हाला जे स्टेज मिळून दिलं आहे ते खूप चांगलं आहे. आमच्यासारख्या बचत गटाच्या महिलांना आम्ही काहीतरी करू शकतो हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. मी त्यांच्या मनापासून खूप आभार मानते की आमच्यासारख्या गृहिणींना त्यांनी एक चांगल्या याच्यावर आणून पोहोचवलेलं आहे की आम्हीसुद्धा घरी बसून आमचा स्वतःचा व्यवसाय करू शकतो. ओके, तुम्ही ज्या महिलांनी ह्या व्यवसायामध्ये, छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये, ह्या स्टॉलमध्ये सहभाग नाही घेतला, तर तुम्ही त्यांना पुढच्या वर्षीसाठी काय सांगणार? त्यांना सांगू शकते की तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या, अनुभव घ्या, तुम्हाला स्वतःला भरपूर काही शिकता येतं आणि त्यातून आपल्याला फायदा पण होतो. आपल्या मालाची याची ॲडव्हर्टाईज होती, त्यापासून आपल्याला नाही का समाजामध्ये आपल्याला एक वेगळं स्थान निर्माण होतं. हे प्रत्येक गृहिणीने आणि बचत गटातल्या महिलांनी केलंच पाहिजे. ओके, धन्यवाद. थँक्यू. आणि एकदा अवश्य माझ्या अगरबत्त्या घेऊन जा, वापरा, खूप सुंदर आहे. येऊन एकदा नाही का बघा, माझ्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू सर. धन्यवाद. नमस्कार काकू. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव नंदिनी ठोंबरे. कुठून आला आहात तुम्ही? मी प्रवारानगर. ओके, कोणत्या बचत गटामधून आहात? उमेदिनी बचत गट. तर तुम्हाला हा जो जागा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिली, बरोबर, तर तुम्हाला ह्याच्यामुळे काय फायदा झाला? मला बचत गटांमध्ये आल्यापासून खूप फायदे भेटले. आम्हाला स्टॉल पण चांगला भेटतो आणि वरतून आम्हाला बचत गटमार्फत म्हणजे व्यवस्थित स्टॉल, खुर्च्या वगैरे, टेबल सर्व त्यांचंच राहतं. आम्ही फक्त माल विकतो. तर तुम्ही काय काय पदार्थ बनवले तुमच्या स्टॉलमध्ये? माझ्या स्टॉलमध्ये दाबिली आहे, पाणीपुरी आहे आणि वल्ली भेळ. तर तुम्हाला ह्या सगळ्या पदार्थासाठी कसा रिस्पॉन्स भेटला? मला खूप चांगले भेटले, म्हणजे व्यवस्थित, मला गिऱ्हाईक पण व्यवस्थित आहे. आज माझे कम से कम 30 डझन पाव गेले. 7ला चालू झाले तर 8:30पर्यंत 30 डझन पाव गेले. ओके, म्हणजे तुमच्या धंद्याला या भाविकांच्या गर्दीमुळे फायदा झाला आहे? फायदा झाला. ओके, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार काका, काय नाव आहे तुमचं? मी विठ्ठल सरणे. तुम्ही कुठून आला आहात?
मी वसुंधेवरून आलो. ओके, किती वर्षापासून इथे येत आहे दर्शनासाठी? तरी 10-15 वर्ष झाली. ओके, दरवर्षीच्या यात्रेपेक्षा या वर्षीच्या यात्रेमध्ये तुम्हाला काय वेगळं एकदम वाटतं? छान वाटलं. काय काय नवीन गोष्टी भेटल्या नवीन तुम्हाला? म्हणजे आता हे राड लागे पाहणे वगैरे मुलांसाठी चांगली सुविधा झाली यावर्षी. आणि तुम्ही इथले खूप सारे पदार्थ टेस्ट केले असेल, तर तुम्हाला काय काय खाल्लं तुम्ही इथे? आम्ही सोयाबीन चिल्ली वगैरे खाल्ले, एकदम बरं वाटलं नाही का. बरेचसे दुकानं लोकल आहे त्यामुळे टेस्ट वगैरे भारी भेटली. तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडला इथं? नूडल्स आवडले आमच्या मुलींना. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, बोला. काय नाव आहे तुमचं? माझं नाव फिरोजा जावेद तांबोळी. मी सोनगाववरून आलेली आहे. कोणत्या बचत गटामध्ये? फिजा बचत गट. तर तुम्ही हे जे पदार्थ बनवता, काय काय बनवता तुमच्या स्टॉलवर? मी बनवलेले आहे सोयाबीन चिली आहे, मंचुरियन आहे, नूडल्स आहे, व्हेज बिर्याणी, फिंगर चिप्स. तुमच्या या पदार्थांना कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? रिस्पॉन्स मला म्हणजे प्रत्येक वेळेस डबल डिश ऑर्डर होती माझी. एकदा खाऊन बघितली का परत डिश घेतात लोक. आणि एवढे सगळे भाविक आलेत, तुमच्या पदार्थाला जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे तुमचा काही म्हणजे बिझनेस झालाय का? हा, बिझनेस झालाय मॅडम, छान झाला बिझनेस. ओके, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू मॅडम. नमस्कार मॅडम, काय नाव आहे तुमचं? शैलेजा अमोल. तुम्ही कुठून आलात? कोल्हारचे. अच्छा, तर कोणत्या बचत गटामधून आहात? बचत गट नाही मी. तर मेन म्हणजे मी खूप साऱ्या स्टॉलला व्हिजिट केलं, पण तुम्ही काहीतरी वेगळं बनवलं आहे. तर तुम्ही हे उपासाचेच पदार्थ का बरं चॉईस केले? उपासाचं कसं उपास असल्यावर मग काही दुसरं काही नाही मिळालं तर मग त्याच्यामुळं मग उपासाचं ठेवलं. मग तुमच्या ह्या पदार्थांना प्रतिसाद मिळाला का तुम्हाला भाविकांकडून? खूप. आणि टेस्ट घरगुती पद्धतीने बनवलेले आहे ना, त्याच्यामुळं भरपूर प्रतिसाद आहे चांगला. ओके, धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव श्रद्धा भूषण खताळ आहे. मी बचत गटाच्या माध्यमातून संतोषी महिला बचत गटात मार्फत आलेली आहे. कोलार या ठिकाणी आपल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक देवीचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी 3.5 शक्तिपीठाच्या 4ही देवी इथे उपस्थित आहे. या ठिकाणी ही यात्रा पहिल्यांदाच भरली आणि आम्ही या ग्रामस्थांचे किंवा चॅरिटीचे किंवा मंदिराचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी स्टॉल लावण्याची संधी दिली आणि त्यामार्फत एक नवीन अनुभव गोळा करण्याचा आम्हाला चान्स दिला. याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप सहर्ष धन्यवाद करतो. आणि तुम्ही काय काय पदार्थ मिळतात तुमच्या स्टॉलवर? मी या ठिकाणी पिझ्झा आणि सँडविच देते. पिझ्झा आणि सँडविच आपल्या कोलार, लोणी या ठिकाणी खूप कमी ठिकाणी भेटतात. कोलारमध्ये माझ्या मते तरी नाहीच आहे असं मला माहिती पडलं. पण लहान मुलांना पिझ्झा सँडविच ह्या वस्तूचं खूप क्रेज असतं आणि ह्या माध्यमातून निदान ते व्हेजिटेबल्स तरी खातील अशा हेतूने हे पिझ्झा आणि सँडविचचा स्टॉल मी लावलेला आहे. ओके, मग तुमच्या ह्या पदार्थांना कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? माझ्या या पदार्थांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. जास्त करून लहान मुलं किंवा मोठे सुद्धा याच्याकडे आकर्षित होतात. त्याच्यामुळे मला या ठिकाणी खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे. पहिल्याच वर्षाच्या मानाने खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे आम्हाला. ओके, धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार ताई. काय नाव आहे तुमचं? अनंत पगार. ओके, तुम्ही कोणत्या बचत गटामधून करताय हे? राजलक्ष्मी महिला बचत गट. ओके, ठीक आहे. तर मी खूप सारे स्टॉल बघितले, हो. पण तुम्ही काहीतरी वेगळं बनवलंय. म्हणजे हे जे मसाले बनवलेत ते घरगुती का? हो, हे आपण स्वतः रेसिपी करून स्वतः तयार केलेले मसाले आहेत घरगुती. हो. ओके, मार्केटमध्ये पण खूप सारे मसाले भेटतात, ठीक आहे. पण मग तुमच्या मसाल्यामध्ये असं वेगळं काय आहे? आमचे मसाले स्वतः आपण तयार केलेले, शिवाय नो ॲडेड प्रिझर्वेटिव्ह, नो ॲडेड कलर आणि अजिनोमोटो न वापरता एकदम शुद्ध पद्धतीने एकदम त्याच्यातले सात्विक आपण इसेन्शियल ऑइल्स म्हणतो ना, ते प्रिझर्व करून तयार केलेले मसाले. ओके, ह्या सगळ्या मसाल्यामधून सगळ्यात जास्त सेल होणारा कोणता तुमचा मसाला आहे? काळा रस्सा मसाला आणि लाल चिकन मसाला. ओके, म्हणजे सगळे ओव्हरऑल शाही बिर्याणी मसाला पण फार चांगला. अच्छा, सगळ्या ओव्हरऑल मसाल्यांना तुम्हाला भाविकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? भाविकांकडून फार छान प्रतिसाद मिळाला. ते पहिल्या दिवशी बघून गेले, ते पुन्हा घ्यायला आले, काही टेस्ट करून घेऊन गेले आणि काल पण फार चांगला सेल झाला. एवढ्या 3-4 दिवसामध्ये अपेक्षेपेक्षा फार छान सेल झाला. ओके, दरवर्षी आपल्या कोलार भगवतीमध्ये यात्रा भरते, पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं आहे. यावर्षी पहिल्यांदा अशा ठिकाणी यात्रा भरली आणि इकडे यात्रा भरल्याचा आम्हाला फार आनंद झाला का आम्हाला स्टॉल लावायला मिळाला. ओके, तर तुम्ही याच्याबद्दल कुणाला धन्यवाद म्हणाल? यात्रा कमिटीला आणि ज्यांनी आपल्याला स्टॉल लावायला जी मदत केली त्यांना आम्ही फार फार धन्यवाद देऊ.
की आमच्या मसाल्याचे नाव पण गेले आणि खाऊन बघणारे आणि बचत गटाचं तर धन्यवाद आहेच. ओके, म्हणजे तुमचा फायदा झाला का तुमच्या बिझनेससाठी? हो, बिझनेसचा सेल झाला हे म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी नाव गेलं आमचं आणि ते लोक नक्की गॅरंटी का या मसाल्यावर आमचा विश्वास आहे का ते दुकानात पण येते. ओके, धन्यवाद. नमस्कार काय ताई? नमस्कार. काय नाव आहे तुमचं? नंदिनी योगेश सुतार. तुम्ही कुठून आलात? आपण कोल्हारच. ओके. कोल्हार. तर मी खूप साऱ्या स्टॉलमध्ये गेले, सगळ्यांनी खाण्याचेच पदार्थ मोस्ट ऑफ लावले, पण तुम्ही हे का बरं चॉईस केलं? कारण हे आमचं स्वतःचं हे असं दुकान पण वगैरे आहे आमचं. तर मग म्हणजे असं काहीतरी वेगळं करून बघावं असं वाटत. म्हणजे सगळ्यांनी खाण्याचे वगैरे लावले तर मग आपण काहीतरी वेगळं करावं असं म्हणून काहीतरी कॉम्प्रोमाइज करून बघितलं. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला भाविकांकडून या गोष्टीसाठी? खूप छान मिळाला. ओके, मग काय काय आहे तुमच्या दुकानामध्ये सांगू शकता का? आमच्याकडे वणीचा देवीचा फोटो आहे, भगवती मातेचा पण फोटो आहे, 7 घोड्यांचा वगैरे पण फोटो आहे, स्वामी समर्थ महाराजांची पण आहे, दत्त महाराजांची पण फ्रेम आहे आणि असं वेगवेगळे आम्ही फोटो फ्रेम वगैरे पण कोणाचे पण करून पण देतो बुवा असं. ओके, तुमच्या या येणाऱ्या गर्दीमुळं म्हणजे भाविकांमुळं तुमच्या काही बिझनेसला फायदा झाला का? हो झाला, नक्की झाला. ओके, हो. तर तुम्ही कोणाला धन्यवाद म्हणाल या गोष्टीबद्दल? मी शालीनताई विखे पाटील यांना पण धन्यवाद करते आणि म्हणजे ही जत्रा वगैरे कायम अशीच भरावी, अशीच राहावी, भाविकांची गर्दी खूप वाढावी हीच मी मनापासून त्यांना पण प्रार्थना करते आणि भगवती मातेला पण हीच प्रार्थना असावी असं. ओके, धन्यवाद. थँक्यू. काकू, नमस्कार. कुठून आलात तुम्ही? प्रवरानगर. कोणत्या बचत गटामधून आहात? आम्ही साई कमळ द्वारका महिला बचत गट. तर तुमच्या स्टॉलवर काय काय अवेलेबल सध्या? आमच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहे? साई, अष्टगंध, धूप, तुळशी अगरबत्ती, मसाला अगरबत्ती. तुम्हाला भाविकांकडून ह्या गोष्टींसाठी कसा प्रतिसाद मिळाला? चांगला. हे तुमचा बिझनेस झालाय का? हो, आमचा बिझनेस आहे बचत गटाकडून. तुम्हाला इथे संधी मिळाली एक स्टॉल लावण्यासाठी, वस्तू विकण्यासाठी, तर तुम्ही कुणाला धन्यवाद म्हणाल? आमच्या साहेबांना, ताईंना, त्यांना आमचा धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद आहे त्यांचे, म्हणजे त्यांच्या आमच्यावर. धन्यवाद. दीदी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव शेख अली शाजीजे. तुम्ही कुठून आलात? कोलारचीच आहे आम्ही. ओके, कोलारचे. तर तुम्ही इथे स्टॉल लावलाय, तर तुम्ही काय काय पदार्थ बनवलेत? आम्ही डोसा बनवलाय, साबुदाणा वडा बनवलाय, साधे वडे आणि भजे सुद्धा आहे. ओके, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी कसा प्रतिसाद मिळाला? चांगला मिळाला प्रतिसाद. ओके, तर ह्या सगळ्या भाविकांमुळे, या इथल्या गर्दीमुळे, या आनंदमय वातावरणामुळे तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे तुमच्या ह्या बिझनेसला काही फायदा झालाय का? हो, झालाय ना, थोडाफार झालाय. ओके, तुम्ही कुणाला धन्यवाद म्हणाल ह्या गोष्टीबद्दल? या जे स्टॉल विक्री दादांनी लावले त्यांना धन्यवाद. ओके, थँक्यू. नमस्कार ताई, काय नाव आहे तुमचं? माझं राधिका गव्हाणे नाव. ओके, तुम्ही कुठून आलात? दाड खुर्द. ओके, कोणत्या बचत गटामधून आहात? सप्तशृंगी महिला बचत गट. ओके, तर तुम्ही ह्या वर्षी जो स्टॉल लावलाय, तर ह्या स्टॉलवर कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहे सांगू शकता का? या स्टॉलवर आपण गाईच्या शेणापासून म्हणजे गावरान गाईच्या शेणापासून धूप बनवतो. त्याच्यामध्ये आपण सगळं ऑर्गॅनिक गोष्टी वापरतो, म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल ऍड करत नाही की जेणेकरून की त्रास होईल असं काही त्याच्यामध्ये ऍड करत नाही. हे पूर्ण गाईचं शेण, गोमित्र, गावरान तूप, भीमसेनी कापूर टाकतो त्याच्यामध्ये. पूर्ण म्हणजे पंचगव्य धूप आहे हे आपले. आणि गाईच्या शेणाचे आपण गणपती पण बनवतो. हे गावरान गाईच्या शेणाचे गणपती. तर तुमच्या ह्या सगळ्या वस्तूंसाठी तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला भाविकांकडून? छान प्रतिसाद मिळाला. ओके, तर तुम्ही कुणाला धन्यवाद म्हणाल या गोष्टींसाठी? तुम्हाला जो एवढा मोठा मंच म्हणजे अवेलेबल करून दिलाय. शालीनताईंचा धन्यवाद, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. काल पण त्या येऊन गेल्या, स्वतः बघून गेल्या आम्ही म्हणजे कसं करतोय, काय चालू आहे सगळं बघून गेल्या आम्हाला. ओके, धन्यवाद. नमस्कार. तुम्ही कुठून आलात? आम्ही मातापूरवरून आलो, रामपूर तालुका. ओके, तर कोणत्या बचत गटामधून आहात? संतोष माता महिला बचत गट. तुमच्या या स्टॉलवर तुम्ही काय काय पदार्थ बनवले? आम्ही स्प्रिंग रोल बनवलं आणि चक्की ठेवलेली, शेंगदाणा चक्की. ओके, आम्ही स्वतः बनवतो ते. ओके, तर तुम्हाला ह्या पदार्थासाठी कसा रिस्पॉन्स मिळाला भाविकांचा? एकदम चांगला. ओके, एकदम चांगला. ओके, त्याच्यामुळे तुमचा काही बिझनेस झालाय का? हो हो हो. धन्यवाद. आम्ही पापड धंदा पण करतो, पापड, पट्टी पापड पण आहे, ते पण बनवतो. ओके, म्हणजे तुमचं सगळे घरगुती व्यवसाय, गृह उद्योग. ओके, थँक्यू.
या यात्रेचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जसं की हे कोलार भगवतीमध्ये फक्त भक्तीच नाही तर लहानापासून मोठ्यांपर्यंत लहानापासून मोठ्यांच्या मनोरंजनासाठीही खूप मोठी खास सोय करण्यात आलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जसं की मोठे मोठे पाळणे, तसंच इथे आपण आलेलो आहोत एक ब्रेक डान्समध्ये. नमस्कार सर. नमस्ते. हा. मी नानासाहेब राजभोज. खूप छान वाटतंय आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच या पद्धतीची यात्रा उत्सव साजरा केला जात आहे. सगळे गावकरी खुश आहेत. दरवर्षी अशाच प्रकारची यात्रा झाली पाहिजे आणि आणखी चांगल्या प्रकारचे पाळणे असेल किंवा स्टॉल असतील किंवा चांगल्या प्रकारचे खेळण्या इथं आल्या तर गावाचं नाव आणखी उज्ज्वल होईल. त्यामुळे म्हणजे हे फक्त लहानांसाठीच नाही तर मोठ्यासाठीही खूप मनोरंजन. खूप मोठे आनंद घेतात. कारण लोणी सारख्या ठिकाणी आपण बघतो की 2-3 दिवसाची यात्रा असते पण खूप जल्लोषाने ती यात्रा होते. आपली 6 महिन्याची यात्रा 11 दिवसावर केली. अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. कमी दिवसातच खूप चांगला आनंद लोकांना मिळून जाईल या माध्यमातून. दरवर्षीपेक्षा यावर्षी काहीतरी वेगळं आहे. खूप वेगळे नक्कीच वेगळे. तर यामुळे तुम्हाला काय वाटतं आपल्या ग्रामस्थमध्ये किंवा येणाऱ्या भाविकांसाठी हे आनंदाचं कारण ठरलंय का? खूपच आनंदाचं कारण आहे. भगवती मातेचा आशीर्वाद सर्वांना आहेच आहे, परंतु असा जर जल्लोष कंटिन्यू असेल तर आणखीनही भाविकांची संख्या वाढू शकते. ओके, धन्यवाद. काय नाव आहे तुमचं? संगीता शिंदे. कुठून आला आहात तुम्ही? गोवावर. गोवा पणजी. अच्छा, तर तुम्ही दरवर्षी या यात्रेमध्ये येता? नाही, हा. पहिल्या वर्षी आली आहे आणि खूपच छान वाटलं येऊन. खूपच छान वाटलं आणि पहिलं वर्ष आहे की इतकं छान, इतकं वेगळं आणि खूप भव्य केलंय ना, त्यामुळे खूप आनंद पण झाला. आणि खास या वर्षी देवीची ओटी भरण्यासाठी, चोळे पातळ नेसवण्यासाठी या वर्षी मी आली आहे. म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी यावे आणि देवीचे दर्शन घ्यावे आणि जर असंच राहिलं तर भाविकांची पण संख्या नक्कीच वाढेल. ओके, धन्यवाद. बघा कसं वाटतं, खूप छान वाटतंय. आणि ह्या ब्रेक डान्स मध्ये बघून बोलू का, तुम्ही पाहू शकता हा असा ड्रॅगन पाळणा. ह्याच्यामुळे बघा भाविकांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता किती हास्याचं वातावरण आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता हे मिकी माऊस मध्ये लहान मुलं कशा प्रकारे आनंद घेत आहेत आणि हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत ही जो चेहऱ्यावर आनंद होत आहे ते तुम्ही बघू शकता. ही बघा तुम्ही बघू शकता इथं लहानांपासून मोठ्यापर्यंत या ड्रॅगन ट्रेन मध्ये आनंद घेत आहेत. त्यांचे चेहरेच सांगताय की ते खूप खुश आहेत आणि या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे भाविकांमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर तुमचं नाव काय आहे? मी शामभाऊ गोसावी. तुम्ही कुठून आलात? आम्ही प्रॉपर इथलेच आहोत. अच्छा, तर दरवर्षी आपल्या गावामध्ये यात्रा होते, ह्या वर्षी काय वेगळं आहे? मतलब ही सालाबाद प्रमाणे यात्रा होत असताना या वर्षी ज्याप्रमाणे यात्रेचं आकर्षण वाढलेलं आहे ते खूप अभूतपूर्व आहे. ही जी यात्रा 1.25 महिना चालत असायची तर ती आता 11 दिवसाची ठेवलेली आहे. जरी 11 दिवसाची असली 1.25 महिना ही यात्रा दर्शनासाठी लोक येणारच आहेत, परंतु त्या 11 दिवसामध्ये जे नियोजन पहिल्या दिवसापासून जे झालेलं आहे ते कधी न घडलेला हा प्रसंग आहे. कारण यात्रा जी होत असताना या ठिकाणी लहान पाळणे, ज्या लहान मुलांसाठी करमणुकीच्या या साधनं उत्पन्न केलेल्या आहेत, अशा या प्रकारचं नियोजन कधीच झालेलं नाही आणि हे अभूतपूर्व नियोजन झाल्यामुळं आमच्या यात्रेचा उत्साह खूप वाढलेला आहे. ओके, तर तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या भव्य दिव्य गोष्टी आपल्या यात्रेमध्ये आल्यामुळे भाविकांचा प्रतिसाद मिळालाय का? एकंदरीत भव्य दिव्य ह्या ज्या गोष्टी गावामध्ये आल्यात तर यात्रा ही 2 तारखेला चालू झाली, परंतु यात्रा ज्या दिवशी चालू झाल्यानंतर त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे उत्साह वाटला, पहिल्या दिवशी यात्रा सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी तमाशाचा करमणुकीचा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी हजेऱ्या झाल्या, कुस्त्या झाल्या, परंतु रोज संध्याकाळी या ठिकाणी ही राहाड पाळणी जी लहान मुलांसाठी या ज्या गोष्टी घडून आलेल्या आहेत त्या आनंदीमय वातावरण तयार करण्यासाठी पोषक ठरलेले आमच्या कोलारसाठी. ओके, तर तुम्ही ह्याबद्दल कुणाला धन्यवाद करू इच्छिता? याबद्दल गावकऱ्यांनी आमच्याकडे राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक सलोखा म्हणजे या ठिकाणी राजकारण न करता सामाजिक कारण करणं आणि गावासाठी गाव पण टिकून ठेवणं हे आपलं कर्तव्य दोन्ही
राजकीय नेत्यांनी या ठिकाणी एकत्रित करून मिटिंग घेऊन हे एकत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने तो यशस्वी झालेला आहे. कारण मी पूर्वी जी यात्रा पाहिलेली आहे, आज माझं 57 वय चालू आहे, परंतु लहानपणी ज्या यात्रा पाहत होतो, आमच्याकडे 1.25 महिना यात्रा चालत असताना 40 गावामध्ये आमची बाजारपेठ खूप मोठी असायची. पूर्वीच्या काळामध्ये 1.25 महिना यात्रेमध्ये दुकानं असायची आणि या ठिकाणी किराणा बाजार, भांड्याची व्यापारपेठ आणि मसाल्याची वस्तू वर्षानुवर्ष घेण्यासाठी बाहेर गावून खेडेगावून लोक येत असायचे बैलगाडीने. आणि त्याही वेळेस यात्रा चालू झाल्यानंतर मला एक आठवतं की रात्रभर यात्रा चालायची, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण, आणि बत्ती टेंबे लावून ती यात्रा करायची. आणि त्यानंतर यात्रेचं स्वरूप थोडं थोडं कमी झाल्यानंतर उत्साह कमी होत चालला. परंतु ह्या वर्षी ज्याप्रमाणे उत्साह वाढलेला, निश्चितपणे आमच्या या भगवती मातेची कृपा आहे. आणि भगवती मातेने याप्रमाणे आमचं जागृत देवस्थान 3.5 शक्तीपीठ असलेलं हे आमचं कोलार भगवतीपूर गाव आहे. त्यामुळं निश्चितपणे आमच्या ह्या गावाचं गाव पण टिकून राहणार आहे आणि आमच्या व्यापारी पेठेमध्ये परत उत्साह निर्माण होणार आहे. आणि असाच उत्साह कायम टिकून राहावा अशी अपेक्षा मी भगवती मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद सर. तुम्ही या ड्रॅगन मध्ये बसून आलात आता, ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. तरी काय वेगळं होतं? काही नाही, असं एन्जॉय केलं खूप. अच्छा, कुठून आलात तुम्ही? अच्छा, तर दरवर्षी आपल्या यात्रेमध्ये ह्या गोष्टी नसतात, ह्या वर्षी काहीतरी वेगळं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतंय या सगळ्या गोष्टीमध्ये बसून? खूप आनंद भेटला, पाहिजे असं दरवर्षी. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटले, खूप आनंद केले, आम्ही खूप एन्जॉय केले. नमस्कार सर. काय नाव आहे तुमचं? प्रदीप करडे. कुठून आलात तुम्ही? कोलारच. अच्छा, दरवर्षी आपल्या इथे यात्रा होते बरोबर, तर ह्या वर्षी काय वेगळं आहे? त्यावेळेस सगळं खेळणे वगैरे भरलेले, पाळणे वगैरे मोठे मोठे दरवर्षी असेच भरले पाहिजे. बाहेरच्या गावातील लोक यात भरपूर सहभाग घेऊन राहिले, नाही का? गर्दी भरपूर प्रमाणात राहिली. ओके, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी भक्तांचा सगळा प्रतिसाद भेटलाय का? हो, भेटला. ओके, ठीक, धन्यवाद. बघू शकता तुम्ही असा भव्य दिव्य हा पाळणा. लहानपणापासून तो मोठ्यांपर्यंत ह्या पाळण्यासाठी खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरूनच तुम्ही सांगू शकता, हे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. ताई, तुम्हाला कसं वाटलं या पाळण्यामध्ये बसून? पहिल्यांदी बसले, खूप भीती वाटली सुरुवातीला, नंतर छान वाटलं. पहिली वेळ होती पण छान वाटलं. धन्यवाद. साऱ्या भाविकांकडून तर प्रतिसाद घेतलेलाच आहे, पण स्वतः बसून बघूया या मोठ्या राट पाळण्याचा अनुभव. हे बघा, पाळण्यामधून आपलं गाव कसं दिसतंय. खूपच भारी वाटतंय आणि खूपच भारी हा प्रसंग आहे. भीती पण आहे, पण मज्जा पण खूप येते. हा तुम्ही बघू शकता, एकदम आपल्या गावाचा पूर्ण व्ह्यू ह्या भव्य दिव्य पाळण्यामधून दिसत आहे आणि खरंच खूपच आनंद येत आहे. डायरेक्ट खूपच भारी वाटतंय. डायरेक्ट तुम्ही बघू शकता, वरतून आपल्या पूर्ण गावाचा व्ह्यू दिसत आहे. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? माझं नाव धोंडाबाई सीताराम गोसावी. मी राहणार पारगाव मंगरूळ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी जुन्नर तालुक्यातून आले आणि मी बचत गटाचे कामं करते. परत जुन्नर तालुक्याची ओबीसी महिलांचं पण काम करीत होते आणि ग्रामपंचायतीचं पण 5 वर्ष सदस्य भोगलं. आता माझी झालेली आहे. मला सावित्रीबाई पण पुरस्कार भेटलाय. संप्रदायाचं पण काम करते, भजन, तुम्हाला सांगते, भारुड, अभंग, गवळणी, त्या बी नाचून करते बरं का. हा, ओके. कोलार भगवतीमध्ये ह्या वर्षीची यात्रा कशी वाटली तुम्हाला? या वर्षीची यात्रा आम्ही लहानपणापासून यात्रा पाहतोय, पण अशी यात्रा आज या वर्षीच भरली. आम्ही लहानपणी हॉटेल चालवायचो, बाजारात चहा विकायचो, शेण गोळा करायचो, गौऱ्या थापायचो आणि या वर्षी अशी जत्रा भरली. अगं बाया बाया बाया, काय सांगू तुम्हाला, इतकी भारी जत्रा भरली.
तर पार हे पाळणे पाहूनच डोळे दिपले माय. मी तर म्हणलं बाया काय आणलंय ग्रामस्थांना, अंबाबाईनं कशी बुद्धी दिली. आणि खरंच मानावं लागन ग्रामस्थांना पण. आणि शालिनीताई विखे पाटलांनी सुद्धा या बचत गटासाठी किती श्रमदान घेतलं असन आणि किती पाठिंबा दिला असन. खरंच बायांना या महिलांचे सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या माय लिकी सुना मी खरंच त्यांना मानिते बाई. आणि खरंच त्यांनी इतकं काम केलं तेव्हा मी थोडक्यातच सांगते. आता काय मला बोलायला लय, मी म्हातारं माणूस झाले तर मला लय बोलता येत नाही, पण तुमच्या पुढे मी बोलायला फिकी पडन बर का. बस रामकृष्ण हरी. तुम्हाला प्रत्येक दरवर्षी येतात, तर यावर्षी तुम्हाला कसं वाटलं? अहो यावर्षी तर इतकं मला आनंद वाटला आणि हे पाहूनच माझं मन इतकं भरून गेलं. खरंच दरवर्षी ग्रामस्थांनी अशीच जत्रा भरावा आणि एवढ्या 40 गावातल्या लोकांनी या यात्रेला यावा. पहिलं काय भांड्याची दुकानं यायची, मसाल्याची दुकानं यायची आणि भरपूर महिना सव्वा महिना यात्रा चालायची. पण त्या यात्रेपेक्षा या वर्षी या यात्रेत इतकं स्वरूप आलं, खरंच मानावं लागेल ग्रामस्थांना. बस. तुम्ही हा जो स्टॉल लावलाय हा. स्टॉलला कसा प्रतिसाद मिळाला? तुम्ही हा स्टॉल लावलाय, या स्टॉलला भाविकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आमची सुनबाई आहे आणि खरंच तिने बी बचत गटाच्या माध्यमातूनच हे सगळे स्वरूप बसवलंय. तेव्हा माझ्या पूजाला सुद्धा मानावं लागेल. ती महिलांचं बी काम करते आणि तसे बचत गटाचे स्टॉल पण लावते. तुम्ही कोणाला धन्यवाद म्हणाल या गोष्टीसाठी? या गोष्टीसाठी मी सगळ्या महिलांना धन्यवाद देते आणि जास्त करून शालिनीताई विखेंना मी मानते. असं धन्यवाद. साठी बाहेर गावून आला, ठीक हो. आहे. तर तुम्ही 1-2 दिवसाचा प्लॅन करून आला असताल, पण मग तुम्ही आता इथे किती दिवसासाठी थांबणार आहे? अहो मी 1-2 दिवसासाठीच यात्रेला आले होते, पण इथं आल्यावर मला असं वाटलं की 10-11 दिवस इथून ढळूच नाही, इतकं मला इथं आवडलंय. आणि आम्ही लहानपणी इथं हॉटेल चालवायचो, चहा विकायचो, पण आम्हाला ती सवय असल्यामुळं आम्ही आज पण या हॉटेलामध्ये इथं स्टॉल लावला पूजानी. तिथं वाटत 11 दिवस इथं धंदा करावा आणि फुल असा धंदा चाललाय. खरंच ही अंबाबाईची कृपा आहे. हा. आणि आम्ही लहानपणी इथं हॉटेलच चालवायचो. आमचे बंधू श्यामभाऊ आम्ही लहानपणी सगळ्यांनी हॉटेलचे धंदे केले, त्यामुळे मला या हॉटेलमध्ये या स्टॉलमध्ये खूप असं काम करूशी वाटतं. आज मी म्हातारी जरी झाले तरी मला इथं हाऊस वाटते. ते कोलार भगवतीपूर यात्रेनिमित्त खूप अशी गर्दी जमलेली आहे आणि ह्या गर्दीचा पहिल्यांदाच एवढी मोठी जत्रा भरलेली आहे, यात्रा भरलेली आहे. परंतु तुम्हाला सांगतो या यात्रेचा आनंद मीच नाही तर आमचे परिवार आणि सर्व गावांनी घेतलेला आहे. आजूबाजूतील पंचकृषीतील सर्व इथं येऊन आनंद घेत आहेत. आणि आमचे दैवत श्री नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने एवढी मोठी जत्रा भरलेली आहे आणि यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे. सर, ही अजून किती दिवस यात्रा चालणार आहे? मी सांगितलं तसं की आपण 11 दिवसासाठीच दुकानांना परवानगी दिलेली आहे. तर 13 तारीख येणारा मंगळवार हा शेवटचा मंगळवार राहील. 13 तारखेला रहाट पाळणे आणि हे सगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल वगैरे ही जागा आम्ही रिकामी करणार आहोत. तर भाविकांना विनंती आहे की शेवटचे हे 2-3 दिवस हे सगळ्यांनी या ठिकाणी येऊन मौज मजा करावी, चांगल्या पदार्थांचा स्वाद घ्यावा. हे शेवटचे 3 दिवस कोलार भगवतीपूर आणि परिसरातल्या लोकांना मेजवानी या ठिकाणी उपलब्ध राहील. ओके, धन्यवाद सर. आनंद उत्सवाचं एकमेव उदाहरण म्हणजे फक्त भगवती यात्रा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा आपलं SRB न्यूज. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.